पद्धतीने तुम्ही करू शकता ते बघूया. बघा, ही जीप प्राथमिक शाळा कोदेगावची फाईल आहे, ती मी ओपन करतो. बघा, ही ओपन केल्याच्या नंतर ही फाईल मला माझ्या नावाने करायची आहे. ठीक आहे. ही कशा पद्धतीने करता येईल ते आपण बघूया. ठीक आहे. तर इथे बघा, आपल्या नावावर करण्यासाठी पहिले इथे वर एडिट म्हणा. एडिट केलं. एडिट त्याच्यानंतर इथे शाळेचं नाव आहे कोदेगाव. डबल क्लिक करा तिथे. हे कोदेगाव खोडतो मी. इथे खुर्सापार. ठीक आहे. खुर्सापार केलं. त्याच्यानंतर हे उच्च नाहीये माझी, उच्च शब्द काढून टाकतो. ठीक आहे. इथे थोडीशी स्पेस घेतो आणि एंटर मारतो. ठीक आहे. वर्ग शिक्षक नाव आपल्याला बदलावं लागेल. रत्नप्रभा मोवाडे आहे तिथे आपलं स्वतःचं नाव टाकून घ्यायचं. टाकलं नाव. टॅब. ठीक आहे. हे फक्त थोडस मर्ज करायचं राहिलं होतं तुमचं. इथपर्यंत सिलेक्ट केलं आणि इथे टूल्सला जाऊन याला फक्त मर्ज करा. ओके. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी या बाजूला थोडस हे एक्स्ट्रा कॉलम झालाय, शेप झाली ती, त्याला डिलीट करून टाकू. ते म्हणजे कसं प्रिंट मध्ये येऊन जाते. आता याच्या पुढे बघा कशा पद्धतीने करायचे ते मी तुम्हाला सांगतोय. बघा, याच्यामध्ये एक एक्स्ट्रा त्यांनी कॉलम टाकलाय, दाखल खारिज क्रमांक. असं काहीतरी वेगळं वेगळं करा. ठीक आहे. आता मी तुम्हाला सूत्र सांगत आहे. बघा, ही जी अलाइनमेंट आहे, टूल्सला जाऊन सूत्रांकडे आपण जात आहोत. सगळ्यांनी लक्ष द्यायचं. ओके. आता इथे एकूण गुण काढायचे आहेत. ओके. याच्यात आता इयत्ता राहिली, असू द्या. ओके. बघा, एकूण गुणाचं सूत्र मी तुम्हाला सांगत आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं. इथे डबल क्लिक करायचं. बघा, डबल क्लिक केल्याच्या नंतर इथे खाली आहे एफएक्स. हा बघा, इथे खाली कीबोर्डवर येतो एफएक्स. याला तुम्हाला करायचंय क्लिक. एफएक्स ला क्लिक केलं की सम ला क्लिक केलं. इथे या 57 मार्कला क्लिक करा, 36 मार्कला क्लिक करा. पहिले 57 ला क्लिक केलं, मग 36 ला क्लिक केलं, एंटर मारलं. बघा, 57, 36, 93 मार्क बरोबर आले. मोजून घ्या वाटल्यास तुम्ही. काय करा, मोजून घ्या. 93 मार्क आले. परत बघा कसं करायचं. तुम्हाला एकच विद्यार्थ्याचं काढायचंय, बाकी सगळे आपोआप येणार आहे. सगळ्या विषयांचे आपोआप येणार आहे. खूप वेळ वाचणार आहे त्याच्यामध्ये तुमचा. बघा, परत बघा सूत्र. तुम्हाला जायचंय एफएक्स. एफएक्स ला जाऊन समला गेलात ना की या सेलला बोटाने क्लिक करायचं. या 55 ला मी क्लिक केलं तर बघा, तिथे ब्ल्यू कलरचा बॉक्स आला. त्याच्यानंतर 29 ला क्लिक केलं, तिथे ग्रीन कलरचा बॉक्स आला. एंटर मारा. बघा, 84 मार्क आलेत. बरोबर आहे का बघून घ्या. ठीक आहे. 9 × 5 = 14, 4 आजच्याला 1 5 2 7 1 8. बरोबर आहे. परत बघा, डबल क्लिक. तुम्हाला जायचे एफएक्स ला. समला गेल्याच्या नंतर इथे या मार्काला क्लिक करा, या मार्काला क्लिक करा आणि मारा एंटर. आले 84 मार्क. हे पण तुम्ही इकडे मार्क बदलले ना, इकडे जर तुम्ही मार्क बदलले, समजा इथे 47 आहे, त्याच्याऐवजी मी 56 लिहितो, इकडे पुढे मार्क बदलतात. बघा, 93 झाले. 37 चे 39 करतो. बघा, 93 चे किती होतात, 95 झाले. तर हे आहे असं एकूणचं सूत्र. हे कळलं तुम्हाला की परत सांगू? परत एकदा बघा वाटल्यास. ठीक आहे. थोडं रिएक्शन पण देत चला. कळलं असेल तर ओके म्हणायचं, नाही तर परत सांगा म्हणून सांगू शकता तुम्ही. इथे डबल क्लिक करायचं, एफएक्स ला जायचं, नंतर समला जायचं, नंतर ज्या गुणांची बेरीज हवी आपल्याला त्यांच्यावर क्लिक करायचं. पहिले 46, नंतर 35 आणि एंटर. 81 गुण. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय, फक्त पहिल्याच विद्यार्थ्याची काढायचे. काय करायचे, पहिल्याच विद्यार्थ्याचं काढायचं एकूण गुण. पहिल्या विद्यार्थ्याचे एकूण गुण निघाले ना,
त्याला क्लिक करा, परत क्लिक करा आणि हा व्हाईट कलरचा बॉक्स येऊ द्या, त्याच्यामध्ये फिल ला जा. फिल ला गेल्याच्या नंतर तिथे चक्र आलंय, असं हलक्या हाताने त्याला खाली ओढत आणा. सगळ्यांचे मार्क या ठिकाणी बघा झाले व्यवस्थित. हे झाले एका विषयाचे. बाकीच्या विषयांचं काय, तर इथे पहिल्या विद्यार्थ्यापासून ते इथपर्यंत असं सिलेक्ट करा. सिलेक्ट केले, सोडायचं. इथे वर आलंय बघा कॉपी, कॉपीला क्लिक करा. इथे फक्त पेस्ट करत चला. या एकूण गुणाला क्लिक केलं, पेस्ट. इथे पण बघा वेगवेगळे मार्क आहेत. हा एपेक्स कुठे आहे बघा सर, इथे बघा डबल क्लिक केल्याच्या नंतर जेव्हा कीबोर्ड येतो ना, या कीबोर्डचे इथे वर आहे बघा, दिसला एपेक्स तुम्हाला? ओके, ठीक आहे. हे एका विषयाचे तुमचं एकाच विद्यार्थ्याचे काढायचे, बाकी फिल करायचं. नंतर असं पूर्ण सिलेक्ट करायचे. ते इथे कॉपीला जायचं आणि इथे जाऊन पेस्ट करायची. इथे जाऊन पेस्ट करायची. ठीक आहे. हे बाकीचे मार्क टाकलेलेच आहेत त्यांनी, बाकीचे मार्क हे टाकलेलेच आहेत, तो काही विषयच नाही. ओके, आता हे झाले विषयांचे एकूण मार्क. आता आपल्याला हा एकूण काढायचा आहे 700 पैकीचा. ओके, हा 700 पैकीचा आपल्याला एकूण काढायचा आहे. पण याच्यामध्ये हा श्रेणी कॉलम आहे ना, आपल्याला शेकडाच्या नंतरच हवाय. ठीक आहे, नाहीतर सगळा गोंधळ होईल. तो तिकडच्या बाजूलाच हवाय, नाहीतर तुमचे सूत्र सगळे चुकतील. त्याच्यामुळे या कॉलमला काय करा, क्लिक करून पहिले इथे काय करा, इन्सर्ट करा. 3 टिंबला जाऊन इन्सर्ट कॉलम, इथे कॉलम इन्सर्ट केला, याला क्लिक करा, याला कट म्हणा आणि इथे आणून पेस्ट म्हणा. ठीक आहे, तो येत नाहीये तर याला इथून असं सिलेक्ट करा, किंवा कॉपी म्हणा ना, वरून कॉपी, सरळ कॉपी होते. कॉपी, इथे क्लिक केलं की पेस्ट. नाही होत आहे, ते मर्ज केल्यामुळे येत नाहीये. ठीक आहे, तर हे आपण काय करूया, याचे मर्ज काढूया. मर्ज काढलं, इथे आता श्रेणीच्या कॉलमला क्लिक करून इथे कट म्हणा, आता इथे पेस्ट. अजूनही होत नाही. कॉपी, पेस्ट. ठीक आहे, याला डिलीटच करा सरळ. आता मोरला जाऊन डिलीट कॉलम. ठीक आहे, इथे आलो, याला सिलेक्ट केलं, मर्ज केलं, त्याला जाडी बॉर्डर. आता याच्यामध्ये लिहूया आपण श्रेणी. ठीक आहे, आता हे एकूण गुण 700 डिलीट करूया आपण. याचं सिलेक्ट करून मर्ज करूया, त्याला मर्ज आणि जाडी बॉर्डर झालं. आता हे एकूण गुणाचं सूत्र आपण देत आहोत, सगळ्यांनी बघायचं. हे जे एकूण गुण आहे ना 700 पैकी गुणाचं, ते घेऊया. बघा, श्रेणीचा कॉलम हा टक्केवारीच्या बाजूला ठेवा, नाहीतर तुमच्या विषयांच्या श्रेण्या चुकणार टाकताना, हे लक्षात घ्या. इथे एकूण गुणात गेलो, इथे तुम्हाला जायचंय एपेक्सला. एपेक्सला गेलात ना की इथे सम, एकूण गुण म्हणजे सम. जिथे बेरीज करायची ना तिथे सम. समला क्लिक केलं, त्याच्यानंतर तुम्हाला आहे ना हलक्या हाताने इकडे यायचं आहे. पहिले मराठीचे एकूण गुणाला क्लिक करा बोटाने, इथं 93 ला क्लिक केलं, त्याच्यानंतर इकडे सरकवा, या 93 ला क्लिक केलं, इथे खाली बघा सेलची नावं येत आहेत, G8, K8, नंतर हलक्या हाताने सरकवा इकडं, इथे बघा O8, इथे S8, त्याच्यानंतर इथे बघा त्याच लाईन मधल्या सगळ्या एकूण गुणांना क्लिक करायचं. इथे खाली बघा, बघा चुकून इथे क्लिक झालं, Y10 आलंय, त्याला डिलीट पण करता येते. बघा G8, K8, O8, S8, U8, W8, Y8, एंटर मारा. बघा 627 गुण या ठिकाणी विद्यार्थ्याचे आलेले आहेत. किती पैकी? 700 पैकी 627 गुण या ठिकाणी आले. ओके, याचा बॅकग्राऊंड वेगळा करूया आपण. पिवळा करूया. ठीक आहे, तुम्हाला एकाच विद्यार्थ्याचा काढायचा आहे. परत बघा, कीबोर्डला जायचं, कीबोर्डला गेलात की इथे एपेक्स. ओके,
या एपेक्सला करा क्लिक, त्याच्यामध्ये समला क्लिक केलं, इकडे सरकवा, इथे मराठीचे गुण, त्याच्यानंतर गणिताचे गुण, त्याच्यानंतर इंग्रजीचे गुण, परिसर अभ्यास, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, सगळे बघा इथे खाली नाव आले G9, K9, O9, S9, U9, W9, Y9. एंटर मारा. झाले. टोटल बेरीज सगळ्या विषयांची या ठिकाणी झालेली आहे. परत बघा, एपेक्स ला जायचं, एपेक्स ला जाऊन सम, ठीक आहे. समला गेल्याच्या नंतर इथे प्रत्येक, आता हा तिसरा विद्यार्थी आहे तर तिसऱ्या विद्यार्थ्याच्या एकूण गुणांना क्लिक करायचं, म्हणजे हा G10, त्याच्यानंतर K10, O10, ठीक आहे, हा S10, हा U10, W10, Y10 आणि एंटर. कळलं तुम्हाला हे? आता तुम्हाला काय करायचंय, फक्त पहिल्या विद्यार्थ्याचे काढायचे मार्क. पहिल्या विद्यार्थ्याचे मार्क काढल्याच्या नंतर त्याला क्लिक करा आणि त्याच्यामध्ये फिल ला जा. फिल ला गेले, हे खाली ओढायची, सगळ्यांचे मार्क आपोआप त्या ठिकाणी बघा कधी छान पद्धतीने आलेले आहेत. ओके, आता आपण जाऊया टक्केवारीकडे. ओके, या ठिकाणी जाडी बॉर्डर देतो मी, शेकडा. इथे पण बॉर्डर नाहीये, कॉलम डिलीट केल्यामुळे ते बॉर्डर गेल्या. तर टूल्स ला जाऊन मी ती बॉर्डर देतो वेगळी, इथे कलर देतो वेगळा, ठीक आहे. त्याच्यानंतर इथला पण कलर देतो वेगळा. ओके, त्याची अलाइनमेंट ओके, ठीक आहे. आता सूत्र बघा, हा शेकडाचा कॉलम थोडा मी मोठा करून ठेवतो, का ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्याला थोडं मोठं करायचं, नंतर छोटा करू आपण त्याला. टक्केवारी कशी काढायची, शेकडा गुण कसे काढायचे ते बघा. आपलं 700 पैकी आहे हे सगळ्यांना माहित आहे. इथे डबल क्लिक करा, एफेक्स ला जा आणि इथे बरोबरचं चिन्ह पहिले लिहा. बघा, कोणत्याही सूत्राची सुरुवात ही बरोबरच्या चिन्हाने होते, ठीक आहे. कोणत्या चिन्हाने होते? बरोबरच्या चिन्हाने, ठीक आहे. याला सिलेक्ट करून याची अलाइनमेंट व्यवस्थित करू द्या मला आधी. ओके, तर एफेक्स ला जाऊन बरोबरचं चिन्ह द्या. बरोबरचं चिन्ह दिलं की तुम्हाला इथे 627 मार्कची तुम्हाला टक्केवारी काढायची, तर इथे 627 मार्काला करा क्लिक, की इथे बघा काय आलंय AA8, कारण 627 AA8 मध्येच आहे. AA8 आलं. आता इथे ऑब्लिक द्यायचा आहे. काय द्यायचं आहे? ऑब्लिक. ऑब्लिक म्हणजेच भागिले. इथे भागिले वेगळं चिन्ह देण्याची गरज नाही. ऑब्लिक जे आहे की नाही ते ऑब्लिक द्या. त्याच्यानंतर किती पैकी आहे? 700 पैकी आहे. किती पैकी आहे? 700 पैकी, म्हणून इथे 7. 800 पैकी असतात तर 8, 900 पैकी असतात तर 9, 750 पैकी असतात तर 7.5, 7.5, 720 पैकी असतात तर 7.20, 7.2, ठीक आहे. बरं, 725 पैकी असतात तर 7.25, ठीक आहे. 7.25 असं, हे लक्षात ठेवा. आता 700 पैकी आहे तर 7 आणि एंटर मारा. बघा, या ठिकाणी त्या मुलाची टक्केवारी आली, पण ती खूप मोठी आली. ती येतेच मोठी, तिला व्यवस्थित करायचं मी तुम्हाला सांगतोच, पण पहिले हे समजून घ्या. सूत्र परत बघा, आपल्याला 584 मार्काचे टक्के काढायचे आहेत, तर ते कशा पद्धतीने काढायचे ते बघा. बरोबरचं चिन्ह द्यायचं, नंतर हे 584 ज्या सेलला आहे त्या सेलला क्लिक करायचं बोटाने. नाहीतर तुम्ही इथे 584 मार्क असे लिहाल, असं करू नका. तेवढं सूत्र बरोबर येईल पण खालचे सगळे चुकतील. जर तुम्ही इथे 584 लिहिलं, समजा तुम्ही म्हटलं की AA9 न लिहिता इथे 584 म्हटलं आणि ऑब्लिक 7 म्हटलं, तर ते तेवढं सूत्र बरोबर येणार, पण बाकीचे सगळे सूत्र चुकणार. माझा आवाज येत नाही का? बघा, बरोबरचं चिन्ह द्यायचं. बरोबरचं चिन्ह दिल्याच्या नंतर या ठिकाणी 584 ला क्लिक करायचं.
584 ला क्लिक केल्याच्या नंतर ऑब्लिकला क्लिक करायचं. किती पैकी आहे? 700 पैकी आहे म्हणून 7 आणि एंटर मारायचं. तर हे पर्टिक्युलर सूत्र झालं. ठीक आहे. सगळ्यात सोपं सूत्र टक्केवारीच आहे आणि सगळ्यात कठीण सूत्र श्रेणीचं आहे. बरोबरचं चिन्ह. 580 ची टक्केवारी आहे तर 580 च्या गुणावर क्लिक करा. ऑब्लिक 700 पैकी म्हणून 7 आणि एंटर. ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय? फक्त पहिल्या विद्यार्थ्याची टक्केवारी काढायची आहे. त्याला क्लिक करून इथे फिल करायचंय. फक्त काय करायचंय? फिल. ठीक आहे. झालं. फिल केलं म्हणजे तुमचे सूत्र या ठिकाणी सगळे लागू झाले. तर प्रत्येकाला लागू झालं. आता काय करायचंय? फक्त टक्केवारी ही व्यवस्थित दिसावी यासाठी याला सिलेक्ट करायचं आणि टूल्स मध्ये जाऊन फॉर्मॅट सेल करायचं आहे. टूल्स मध्ये जाऊन फॉर्मॅट सेल्सला जा. त्याच्यामध्ये नंबर मध्ये जाऊन इथे जनरलला क्लिक करा. याच्यामध्ये पर्सेंटेज आहे पण पर्सेंटेज घेऊ नका. ठीक आहे. इथे जर पर्सेंटेज घेतल्यानंतर ते व्यवस्थित येत नाही. तुम्ही इथे किती प्रयत्न केला तरी तो बघा अशा पद्धतीने घेतो 89-57%. 89-57%. किती प्रयत्न केला तरी ते काही होत नाही. त्याच्यामुळे सरळ सरळ पर्सेंटेजला न क्लिक करता कस्टमला क्लिक करा. कुठे? कस्टम लास्टला. ते कस्टमला गेल्याच्या नंतर याच्यामधले 0 खोडा आणि हा पर्सेंटेजचं चिन्ह खोडा. इथे सगळंच खोडा आणि म्हणा इथे 0.00 म्हणजे 00.00 असं लिहिलं तरी चालते किंवा 0.00 लिहिलं तरी चालते. ओके. बघा सगळी टक्केवारी एकदम मस्त एका याच्यात बसते. परत बघा हे जे 89.57 आले ना ते किती होते बघा. हे बघा हे दुसरं बघा 83.43 होतं की नाही. ते किती होतं? 83.42 85 71. ते जवळचा अंक त्याने पकडला. बघा हे टक्केवारी व्यवस्थित कशी करायची? त्याला सिलेक्ट करा शेवटपर्यंत. टूल्सला जा. टूल्सला गेल्याच्या नंतर फॉर्मॅट सेल्स. त्याच्यामध्ये नंबर जनरल आहे त्याला कस्टम करा. याच्यामधला हा जनरल शब्द खोडा. इथे म्हणा 00.00 तुम्ही म्हणाले ते पर्सेंटेजचं चिन्ह देऊया. नाही वाटल्यास फुल देऊ शकता तुम्ही. ओके असं फुल देऊ शकता पण पर्सेंटेजचं चिन्ह नाही देऊ शकत. ओके. तर तो फुल सुद्धा तेवढं छान वाटत नाही. तर परत टूल्सला जायचं आणि परत ते व्यवस्थित करून घ्यायचं. ठीक आहे. याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्याच्या नंतर टूल्स मध्ये जाऊन फॉर्मॅट सेल्स नंबर जनरलच्या ऐवजी कस्टम हा जनरल खोडायचा पूर्ण. इथे म्हणायचं 00.00. ओके झालं. आता याला छोटं करा. AB ला क्लिक करून छोटं झालं आणि याला करा आता सेव्ह. आता राहिला विषय श्रेणीचा. तर श्रेणी ती उद्या फ्रेश मध्ये घेणार मी. ठीक आहे. आता इथे कोदेगाव नंबर 1 आहे ते मी खोडून टाकतो. इथे म्हणतो खुर्सापार आणि सेव्ह. ठीक आहे. ही सूत्र दिलेली फाईल मी तुम्हाला नक्की शेअर करतो. तुम्ही ती बघा.